हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरो मशीन असतं. ते मशीन 1 लिटर पाणी शुद्ध केल्यानंतर जवळपास 2 ते 3 लिटर वेस्ट वॉटर म्हणून बाहेर काढत असतं. हे पाणी दिसायला अतिशय क्लीन स्वच्छ असतं. त्यामुळे याचा वापर आपण फरशी पुसायला, भांडी धुवायला किंवा लादी पुसण्यासाठी, झाडांसाठी किंवा इतर कामांसाठी देखील करत असतो किंवा गाडी धुण्यासाठी देखील करत असतो. पण मात्र हे पाणी आरो मशीनमधून वाया जाणारं वेस्ट वॉटर आपल्या झाडांसाठी योग्य आहे किंवा नाही, एकदा तरी मनात विचार आला का? आरो मधील वाया जाणारं हे पाणी झाडांसाठी फायदेशीर आहे किंवा नुकसानदायी आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो मी राजश्री पाटील स्वागत करते तुमचे आपले दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. मंडळी, आरो वॉटर म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणून निघणारे वाया जाणारे पाणी, त्यालाच आपण वेस्ट वॉटर देखील म्हणत असतो. 1 लिटर पाणी जे आपण प्युरिफायर करत असतो त्यासाठी 2 ते 3 लिटर पाणी हे मशीन बाहेर काढत असतो. सो बरेच लोक या पाण्याला कलेक्ट करून वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर देखील करतात. काही लोक मात्र ती जी नळी असते तिला तशीच बेसिनमध्ये सोडून दिलेली असते. सो आणि काही लोकांचं असं देखील म्हणणं असतं की त्या पाण्याचा वापर करू नये किंवा त्या पाण्यामध्ये भरपूर क्षार असतात, सो त्याने भांड्यांना देखील डाग पडत असतात. सो मंडळी, ह्याच आरो वेस्ट वॉटरचा जर आपण झाडांना वापर केला तर तो झाडांसाठी फायदेशीर आहे की नुकसानदायी आहे, हे आज आपण पाहणार आहोत. सो आरो वेस्ट पाण्यातील जे काही क्षार असतात, जे काही साल्ट असतात, हे पाणी अतिशय जास्त असं क्षारयुक्त असतो. या पाण्याचा TDS देखील हाय असतो. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स, जे काही असतं ते मात्र या झाडांसाठी हानिकारक असतं. मात्र हे जे पाणी आहे ते काही झाडांसाठी देखील फायदेशीर आहे. जसे की यामध्ये कॅक्टस असो, मनी प्लांट असो, बाभूळ असो, गुलमोहर असो, स्नेक प्लांट असो, सो अशा प्रकारची जी काही जाड पानांची जी काही पानं असलेली झाडं आहेत, सो त्यांना हे पाणी ते झाडं सहन करू शकतात. मात्र जी काही फुलझाडे आहेत किंवा जी काही नाजूक झाडं आहेत, ज्यामध्ये टुलिप आलं, गुलमोहर आलं किंवा त्यानंतर मोगरा असो, गुलाब असो, अशा झाडांसाठी मात्र या पाण्याचा आपल्याला वापर टाळायला हवा. मंडळी, आरो मधून या पाण्यातील सर्व मिनरल्स बाहेर काढून घेतले जात असतात आणि ते रिजेक्ट झालेलं जे काही वॉटर असतं ते किंवा वेस्ट वॉटर म्हणून बाहेर सोडलं जात असतं. आरोच्या वाया जाणाऱ्या पाण्यामध्ये क्षार आणि खनिजे हे अधिक प्रमाणात असतात. सो काही झाडे जी असतात ही क्षार जे काही असतात ते सहन करू शकतात, पण मात्र अधिक प्रमाणात झाडांच्या मुळांची मात्र हानी याने नक्की होऊ शकते. सो ज्याप्रमाणे मी तुम्हाला फळझाडे आणि फुलझाडे जे सांगितले, सो त्यामध्ये तुम्ही जर यांचा वापर थोड्याफार प्रमाणात केला तर ते काही प्रमाणात ती झाडं ते सस्टेन करू शकतात. आरो पाण्यातील क्षार हे मातीमध्ये जमा होतात, त्यामुळे मातीची सुपीकता देखील कमी होत असते. त्याचप्रमाणे झाडांची जी काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत असते, म्हणजे प्रकाश संश्लेषण, जे त्यांचं अन्नद्रव्य तयार करण्याची जी काही पानांमध्ये प्रोसेस तयार होत असते, सो त्या प्रोसेसला देखील हे जे पाणी आहे ते प्रॉब्लेम तयार करत असतं. त्यामुळे झाडांच्या मुळांची अन्न शोषण प्रक्रिया जी असते त्या ठिकाणी अडथळा येत असतो. जर रेग्युलर या पाण्याचा आपण वापर मातीमध्ये केला तर मातीमध्ये क्षार जमा होतात आणि ती माती आपल्याला काही दिवसांनी कुंडीतील माती मात्र बदलावी लागत असते. नाहीतर मग त्या मातीमध्ये आपण कंपोस्ट किंवा शेणखत त्या मातीमध्ये मिळवल्यास त्या मातीची जी काही क्षारता असते किंवा क्षारीयता जी असते ते कमी होण्यास मदत होत असते. सो मंडळी, या आरो वेस्ट पाण्याचा तात्पुरता उपयोग होऊ शकतो, पण मात्र दीर्घकाळासाठी मातीचे जे काही गुणधर्म असतात किंवा मातीचा जो काही pH असतो तो याने बिघडत असतो. त्यासाठी या पाण्याचा वापर मात्र सावधानतेने बाळगणे गरजेचे आहे.
सो मंडळी, आता तुम्ही म्हणणार की असं दिवसभरामध्ये जवळपास किती लिटर पाणी हे वाया जात असतं आणि मग आपण हे पाणी फेकून द्यायला हवं किंवा याचा वापर आपण करायलाच नाही हवा. सो मंडळी, असं न म्हणता याचा वापर देखील आपण झाडांसाठी करू शकतो. याचा वापर आपण बऱ्याच प्रमाणात जे काही लिक्विड फर्टिलायझर तयार करत असतो सो त्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. त्यात आपण गाईचे शेणाचे ज्या काही गोवऱ्या असतात त्या भिजत घालून त्यापासून जे काही कंपोस्ट तयार करत असतो सो ते जे कंपोस्ट असतं ते डायल्यूट करण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करू शकतो. त्यानंतर ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर असो किंवा बनाना पील लिक्विड फर्टिलायझर असो, जेही लिक्विड फर्टिलायझर आपण घरगुती बनवत असतो त्यांच्यासाठी डायल्यूट करायला जे काही पाणी वापरत असतो त्या जागी तुम्ही या पाण्याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे झाडांना मात्र हे पाणी नक्कीच देऊ शकतात. पाण्याचा अपव्यय करणे किंवा हे पाणी फेकून देणे त्या जागी तुम्ही झाडांना वापरा, पण ते योग्य पद्धतीने जर वापरला तर त्याचा फायदा मात्र झाडांना देखील होणार आहे. शिवाय तुम्ही त्याचा वापर गाड्या धुण्यासाठी देखील करू शकता. त्यानंतर कपडे धुण्यासाठी असो, फरशी पुसण्यासाठी असो किंवा बाल्कनी, त्यानंतर कुंडी वगैरे ज्या काही आपला गार्डनिंग करताना बऱ्याच गोष्टी ह्या मातीच्या किंवा जे काही अवजारे असतात ते धुण्यासाठी तुम्ही या पाण्याचा मात्र नक्कीच वापर करू शकता. सो मंडळी, आरो मधील वाया जाणारे पाणी आपण झाडांना नक्कीच वापरू शकतो. फक्त त्याला योग्य वेळेने वापरले तर त्याचा फायदा हा झाडांना नक्कीच होणार आहे. त्यानंतर वेळोवेळी जर तुम्ही मातीमध्ये एखादे कंपोस्ट किंवा शेणखत किंवा एखादं वर्मी कंपोस्ट जर ऍड करत गेले तर त्याने मातीची जी काही सुपीकता आहे ती देखील त्याने वाढणार आहे. माती ही ऍसिडिक न होता किंवा क्षारयुक्त न होता मातीचा पीएच देखील त्याने मेंटेन राहण्यास मदत होणार आहे. सो मंडळी, आरो मधील वाया जाणारे पाणी जर तुम्ही देखील झाडांना आतापर्यंत वापरत असाल तर मात्र आता यापुढे ते वापरताना थोडी सावधगिरी किंवा त्याची थोडी काळजी घेऊन मात्र नक्की त्याचा वापर करा. पाण्याचा अपव्यय मात्र आपल्याला या ठिकाणी टाळायचाच आहे. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा नसेलही आवडला तरी देखील मात्र व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. त्याचप्रमाणे आरो मधील वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर तुम्ही झाडांसाठी कुठल्या प्रकारे करत असाल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका किंवा त्या व्यतिरिक्त त्या पाण्याचा वापर तुम्ही घरकामासाठी कशा पद्धतीने करता ते देखील लिहायला मात्र विसरू नका. कारण की तुमच्या टिप्स किंवा सजेशन आपल्या इतर जे काही सबस्क्रायबर आहे किंवा जे काही आपल्या इकडे गार्डन प्रेमी आहे त्यांना देखील त्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तुम्ही देखील उन्हाळ्यात तुमच्या बाल्कनीतील झाडांची कुठल्या प्रकारे काळजी घेत आहेत त्याबद्दल तुमच्याकडे देखील काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये अजिबात कंटाळा न करता लिहा. कारण की तुम्ही दिलेल्या टिप्स देखील आपल्या इतर गार्डन प्रेमींना महत्त्वाच्या किंवा त्या देखील उपयोगी ठरणार आहे आणि आपल्या सर्वांच्या ज्ञानात देखील मात्र भर पडणार आहे. सो मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका. अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.